त्यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय. 4 धावांची फक्त गरज आहे विजयासाठी. क्रिकेटच्या खेळामध्ये शेवटचा बॉल जोपर्यंत विकेटवरती पडत नाहीये तोपर्यंत कोणता संघ जिंकेल हे सांगणंही फार कठीण आहे. प्रेडिक्शन आपण करू शकत नाहीये. आता हा सामना कोणत्या दिशेला जाईल, 6 मध्ये 4 उलटफेर होईल का या मॅच मध्ये, करावं लागेल या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या तुपगाव टीमला. संघर्ष हा वारशातून मिळाला आहे, लढणं हे आमच्या रक्तात आहे हे दाखवावं लागेल आता तुपगाव टीमला या मॅच मध्ये. 6-4 समोर भावेश लोंगले वेल फिनिशर या संघाचा स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय. सकाळ झाली, पहाट झाली आणि आता मात्र सूर्योदयामध्ये कोणता संघ घरी जाताना आनंद घेऊन जाईल. आनंद प्रत्येकाला झालाय जे टॉप 4 मध्ये आलेले संघ आहेत, पण तो चॅम्पियन बनण्याचा एक वेगळा अनुभव असतो. कारण सर्वात आपण मराठी समाज शिकलो असेल, पहिल्यांदा चंद्रावरती कोण गेला तर आपसुक आपण सांगतो नील आर्मस्ट्रॉंग, आणि या स्पर्धेचा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन रिहा 11 उमरोली संघ. डीजे प्लीज. हॅलो हॅलो, थोडं माईक सेट करा, माईक सेट करा, आवाज द्या, आवाज द्या. हॅलो हॅलो, माईक सेट करा. हॅलो ओमी, आमच्या घरी आवाज गेला पाहिजे. थँक्यू. हॅलो 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 5 नंबर. हॅलो 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 हॅलो. सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे की आपण देखील इकडे समोर यावं, कारण लकी ड्रॉची चिठ्ठी काढणार आहोत आणि लकी ड्रॉसाठी पारितोषिक आहे बाईक. विनोद शेठ भोईर साहेबांनी पुरस्कृत केलेली बाईक. मी सगळ्यांना विनंती करतो की पहिल्यांदा बसून घ्यावं. प्रेक्षकांना विनंती आहे की समोर या. सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे की समोर या आणि 4ही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की आपण समोर या. सगळ्यांना विनंती आहे की समोर या. लकी ड्रॉ मध्ये प्लेयरसाठी नसणार, ज्याला चिठ्ठी लागेल तो इथे हजर पाहिजे. बघा, प्लेयरने जर चिठ्ठी टाकली असेल तर प्लेयरला ही बाईक मिळणार नाहीये आणि ज्यांचं नाव निघेल ते इथे उपस्थित पाहिजेत. रुपेश प्रबळकर, आपण वरती या. रुपेश प्रबळकर. सगळ्यांना विनंती आहे, पहिल्यांदा पाहुण्यांनी बसून घ्या, पाहुण्यांनी बसून घ्या. सगळ्यांना विनंती आहे, पहिल्यांदा बसून घ्या, सगळ्यांनी बसून घ्या. मी कमिटीला विनंती करतो सन्मानासाठी रेडी राहा आणि पाहुण्यांना विनंती करतो की बसून घ्या. सगळ्यांनी बसून घ्या, कारण 15 मिनिटांचा वेळ जाईल संपूर्ण पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी. आणि DJ आपली जी धून आहे सत्काराची ती आपण चालू ठेवायची आहे सत्कार करताना. इव्हेंट टीम प्रत्येक बक्षिसानंतर आपल्याला स्पायरो उडवायचा आहे, त्यामुळे आपण देखील रेडी राहा. सगळ्यांना विनंती आहे की बसून घ्यावं. आणि जे या उजव्या हाताला जे प्रेक्षक आहेत चौधरी सर, त्यांना आपण इकडे बोलूया. चला वरचे सगळे इकडे या, समोर या. उजव्या बाजूला जे सगळे पाहुणे आहेत किंवा खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे समोर या. डाव्या बाजूला पण काही मंडळी आहेत आणि समोर आहेत ना, ते विनंती करतो थोडं बाजूला सरकून घ्या. वरच्या आमचे टीम मेंटर जे केदार तेलंगे यांना विनंती करतोय.
आमदार चषकाचे आता शेवटचा कार्यक्रम आहे, बक्षीस समारंभ आणि लकी ड्रॉ. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आमदार चषक 2026 आदरणीय आमदार महेश शेठ बालदी, आदरणीय आमदार प्रशांत शेठ ठाकूर यांच्या नावानं या स्पर्धेचं आयोजन चौधरी सर आपण पाहिलं. एक दमदार अशी स्पर्धा संपन्न झाली आणि या स्पर्धेसाठी सकाळी 6 वाजून गेलेत, सूर्योदय झाला आहे आणि मोठ्या संख्येनं प्रेक्षक खेळाडू उपस्थित आहेत. त्यांना आपण धन्यवाद देऊया. एक यशस्वी स्पर्धा आपल्या भेटीला आली आणि आपले जे स्पॉन्सर आहेत त्या स्पॉन्सरला पहिल्यांदा आपण धन्यवाद बोलूयात. ज्या ट्रॉफीज कॅमेरामन ज्या ट्रॉफीज आहेत आम्हाला पुरस्कृत केल्यात, आदरणीय सागर शेठ ओसवाल यांचं आपण मनापासून आभार व्यक्त करूयात. खरं तर क्रिस्टल ट्रॉफीज आहेत, सोन्यासारख्या ट्रॉफीज त्यांनी आपल्याला पुरस्कृत केल्यात. 2 बाईक आहेत, ज्या 2 बाईक आपल्याला आदरणीय विनोद शेठ भोईर साहेबांनी पुरस्कृत केल्यात. वडगाव पंचायत समितीचे विभागीय अध्यक्ष आहेत. आपण गुरु पाहिलं की 4 सायकल आणि 4 वॉच जे अनिकेतबाई निकम आसरेचे उपसरपंच आहेत त्यांच्याकडून आपल्याला पुरस्कृत करण्यात आले, त्यांचे मनापासून आभार. 4 TV आपल्याला सुनीलदादा गायकवाड यांनी पुरस्कृत करून दिल्या, त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूयात. 2 TV आपल्याला रोहिदास तवले यांनी पुरस्कृत केल्या, त्याबद्दल त्यांचा आभार आपण व्यक्त करूयात. 1 TV आपल्याला सतीशजी महाडिक साहेबांनी पुरस्कृत करून दिली, त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूयात. आयवा कॅचला कूलर होते, जगदीशदादा आतमोडे आणि गणेशजी कदम यांनी आपल्याला ते स्पॉन्सर केले होते, त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूयात. 50,000 रुपयाचं पारितोषिक आहे. खरं तर पहिला जो संघ जिंकेल म्हणजे पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरेल त्याला एक एक्स्ट्रा पारितोषिक होतं. आदरणीय अभिज देशमुख आणि आदरणीय दत्ताशेठ भोईर यांच्या वतीनं त्यांचा आपण आभार व्यक्त करूयात. खरं तर समीरजी सोमणे सरांनी एक शब्द टाकला होता आणि एका शब्दाखातर वियान गोटफार्म म्हणजे आपले विकास गावडे यांनी 18.5 किलोचा बोकड आपल्याला या ठिकाणी एक आणून दिला. खरं तरी ती मजा वेगळी असते, त्यासाठी आपण वियान गोटफार्म, विकास गावडे, पिलू गावडे यांचा आभार व्यक्त करूयात. संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला बॉल जे आहेत ना ते राज ठाकूर आणि सागर शेठ मोरे यांनी पुरस्कृत करून दिले, त्यांचा आपण आभार व्यक्त करूयात. खरं तर अजिंक्य देशमुख म्हणजे ब्रँडेड मॅन आणि ब्रँडेड मॅननं देखील आपल्याला संपूर्ण बिस्लेरी ब्रँडचं पाण्याचा पुरवठा केला, त्याबद्दल राहुलजी मोरे आणि अजिंक्य देशमुख यांचं मनापासून आपण आभार व्यक्त करूयात. आणि जी फटाक्यांची आतिषबाजी आपण पाहिली संपूर्ण 4 रात्रींमध्ये ती आम्हाला रवींद्र दुर्गे अथर्व एंटरप्राइजेस यांनी पुरस्कृत केली, त्यांचं आपण आभार व्यक्त करूयात. आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आर्थिक सहाय्य ज्यांचं लाभलं त्यांचं पण आपण आभार व्यक्त करूयात. आर्थिक सहाय्य आपल्याला ज्यांनी केलं ते नितेश यादव सर गुवाहाटीला असतात, त्यानंतर मनोजजी थोरवे, PD शेठ देशमुख, प्रल्हादजी देशमुख, व्यंकट मायकल, दत्ताशेठ मांडे, आदरणीय शिरीष शेठ गादिया, त्यानंतर राजन गावडे, अजय घरत आणि सुभाषजी शिंदे यांनी आपल्याला आर्थिक सहाय्य, या सगळ्या मंडळींना धन्यवाद. खरं तर चुकून कोणाचं नाव राहिलं असेल, राजन गावडे यांचं देखील मनापासून आभार. आणि चुकून कोणाचं नाव राहिलं असेल ना तर मोठ्या मनानं माफ करा, कारण 19-20 होतं. नितीन तवले, नितीन दादांचं पण मुलाचं सहकार्य लाभलं. रवी दुर्गे यांचं पण, सगळ्यांचं मनापासून आभार. चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर माफ करा. कैलासजी गावडे आणि सचिन दादांचं पण आभार, त्यांचं देखील मुलाचं सहकार्य राहिलं. आणि आपण पंचांचा सन्मान करूया. कमिटी मेंबर्सला विनंती करतो की आपण ज्यांनी ही स्पर्धा खरं तर सजवली, ज्यांचं मोलाचं योगदान राहिलं त्यांचा सन्मान होणं फार गरजेचं आहे आणि तो सन्मान करण्यासाठी मी कमिटी मेंबर्सला विनंती करतो. मी आमचे पंच अविनाश पारंगे सर यांना विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावर यावं. संदीप शिंदे पण आमच्या या व्यासपीठावर. मी अविनाश पारंगे यांना विनंती करतो आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी कमिटी मेंबरना विनंती करेन. अविनाश पारंगे, मागच्या मॅचमध्ये त्यांना LED लागली होती, या मॅचमध्ये नरेश म्हात्रे यांना लागलेली आहे. नरेश म्हात्रेची चिठ्ठी मीच लिहिली होती. आमचे आमचे त्यांचा सन्मान करतील. रवी गावडे यांच्या शुभ हस्ते सन्मान होते. गोट्या ओसवाल, आपण मुख्य मंचावरती या. गोट्या ओसवाल
रवी गावडे यांच्या हस्ते सन्मान. त्यानंतर अरुण पारंगे आमचे दुसरे पंच. मी विनंती करतोय आमच्या अमोलबाई कदम या आपण सन्मान करण्यासाठी. अमोलबाई कदम यांच्या वतीनं आपण हा सन्मान या ठिकाणी करतोय. आमचे पंच अरुण पारंगे. खरं तर पंचांचं काम कठीण असतं. आम्ही इकडे कॉमेंट्री करताना चुकलो तर माफी मागून मोकळे होतो, पण बरेचसे संघ बरेचसे खेळाडू त्यांच्या पण धरतात. पण असं धरू नका, कारण पंच म्हणजे क्रिकेटचा आत्मा आहे. त्यांना सरसर म्हणतात, पण कधी कधी त्यांच्यावर इथे अरुण पारंगे. त्यानंतर आमचे नरेश म्हात्रे सर. नरेश म्हात्रे यांना विनंती करतोय. नरेश म्हात्रे यांचा सन्मान करण्यासाठी अजिंक्य देशमुख या. नरेशजी म्हात्रे सर. त्यानंतर आमचे विशाल पाटील. विशाल पाटील खरं तर भारतभर फिरत असतात. हा. आणि खरं तर आपल्या विभागामध्ये फार कमी असतात. ते महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्राच्या अध्यक्ष आहेत रायगड जिल्हा पंच कमिटीचे. आणि मध्ये पण पिक्चरमध्ये पण काम करतात ते आमचे विशाल पाटील यांचा सन्मान. त्यानंतर द्वारकानाथ चोरगे, बेलवलीचे आमचे द्वारकानाथ चोरगे, ज्यांनी 20-25 वर्ष क्रिकेट गाजवलं MRIच्या बॉलवर, ते द्वारकानाथ चोरगे. सूरज जे खेळाडू आहेत ना, ते क्रिकेटला सोडून जायला मागतच नाहीत. कोण कॉमेंटेटर होत आहेत, कोण अंपायर होत आहेत, आणि कुठून तरी स्कोरर होत आहेत, पण क्रिकेटशी निगडीत आहेत. आणि भार्गव ठोंबरे खरं तर आपल्या हातनोली गावचा लाडका सुपुत्र, वेल एज्युकेटेड आहे, वेल क्वालिफाईड. त्याचा सन्मान करण्यात येतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत भार्गवसाठी. खरं तर स्ट्रगल खूप आहे त्याचा, कारण कधी कधी रिलिव्हर नसतो स्कोररला. कॉमेंटेटरला रिलिव्हर असतो, परंतु स्कोररला रिलिव्हर नसतो, आणि त्याचं मोलाचं योगदान. मी आदरणीय संतोष चौधरी सरांना विनंती करेन की त्यांनी देखील आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. रायगड समालोचनाचे महागुरू, ज्यांनी आपल्या आवाजानं ही स्पर्धा सजवली आणि 4 चांद लावले, असे महागुरू आदरणीय संतोषजी चौधरी सरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज आदरणीय रोशन पाटील सर तारा या ठिकाणी उपस्थित आहेत. रोशन पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी देखील आमच्या या स्वागताचा स्वीकार करावा. रोशन पाटील सर महाराष्ट्रामधील सगळ्यात जास्त स्पर्धा कव्हर करणारे समालोचक, आपल्या पहाडी आवाजानं, बुलंद आवाजानं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतात. ते रोशन पाटील सर तारा यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. आणि आपल्या विभागाची शान एक एनर्जेटिक कॉमेंटेटर आणि आपल्या उगवत्या वाढीनं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे अजिंक्य बौड सर यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या सत्काराचा स्वीकार करावा. मी राजन गावडे यांना विनंती करतोय, राजन दादा यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी अजिंक्य दादा देखील आहेत, त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होतो आहे. हॅलो 24 लाईव्ह इव्हेंट. खरं तर क्वालिटी आणि क्लिअरिटीचं दुसरं नाव म्हणजे 24 लाईव्ह इव्हेंट. 3.5 लाख सबस्क्रायबर पूर्ण केलेले आहेत, आणि त्या 24 लाईव्ह इव्हेंटचा सन्मान या मुख्य मंचावरती येतोय. सचिन दादा मते आणि चंद्रकांत राणे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते 24 लाईव्ह इव्हेंटच्या आमच्या टेक्निक ऑपरेटरचा सन्मान या ठिकाणी करावा. 24 लाईव्हचा इथे सन्मान करण्यात येतो. आणि त्याच्यानंतर ज्यांनी 4 रात्रींमध्ये हजारोच्या वर इथे पाहुणे आले असतील आणि चांगलं निवेदन केलं, खरं तर सगळ्यांचं स्वागत केलं, आणि सूरज हातमोडे यांचा इथे सन्मान करण्यात येईल या आमदार ट्रॉफीमध्ये. सूरज हातमोडे खरं तर थकला असं वाटलं आम्हाला, पण नाही, आजच्या 4थ्या रात्रीमध्ये पण तीच पॉवर, तीच एनर्जी आपण त्याची पाहिलेली आहे. ते सूरज हातमोडे यांचा सन्मान. टाळ्या वाजवा एकदा सूरज हातमोडेंसाठी. कोणाचं चुकून नाव राहिलं असेल तर त्यांना अजूनही विचार पडला की कोणाचं नाव मी घेतलं नाही किंवा काय, असे आमचे सूरज हातमोडे. त्यानंतर इथे आपण पाहतो डीजे ओमी लाईट डीजे यांचा इथे सन्मान करण्यात येईल. आणि जे फायरवर्क्स आपण बघितले ते मला डीजे ओमी लाईट यांचा सन्मान इथे करण्यात येईल. तुपगावचेच आहेत. आणि खरं तर इव्हेंटवाले आमचे जो इव्हेंट आज त्यांनी सजवला, स्पायरो ही जी आतिषबाजी आपण पाहिली, त्यांना विनंती करतो, आमचे इव्हेंट मॅनेजमेंट जी टीम आहे त्यांना विनंती करतो की आपला सन्मान घेण्यासाठी यावं. आणि गिरीश माळी यांच्या शुभ इव्हेंट मॅनेजमेंट टीमचा सन्मान करण्याचा. जास्त वेळ घेऊ नका, लवकर या आपण, कारण सगळ्यांना उत्कंठा शिगेला पोचली आहे की बाईकवरती कोण बसणार आणि लकी ड्रॉची बाईक कोण घेऊन जाणार. ओम साई मालतोटे, ओम साई अनिकेत पवार वयाळचे आपले, त्यांची ही सगळी मंडळी आहेत.
आणि आमचे संजय गायकर इथे नाही आहेत, पण एकदा जोरदार टाळ्या संजय गायकरांसाठी वाजवा, कारण युद्ध पातळीवर काम चालू असताना हळदीची ऑर्डर होती, ती ऑर्डर सोडली त्यांनी, तिथलं म्हणजे मंडप अर्धच ठेवलं आणि ते हे मैदान सजवण्यासाठी आले. त्यांचे मनापासून आभार. आमचे खाने आंबिवलीची बँड टीम या. मजा आणली. मल्लिकार्जुन खाने आंबिवलीचे आमचे बँड पथक. आम्ही भरपूर त्यांना थांबा सांगायचं, पण आता ते स्वतः थांबलेले आहेत. आमचे दीप सोनावळे 140 किलो वजन आहे, पण चांगले क्रिकेट खेळतात, चांगली किपिंग पण करतात आणि चांगले बँजो वाजवतात. ते आमचे दीप सोनावळे मल्लिकार्जुन टीमचे सर्वा. आणि आमच्या हातनोलीचे ग्रामस्थ यांचं शब्दसुमनाने आपण आभार व्यक्त करूयात. एकदा जोरदार टाळ्या हातनोली ग्रामस्थांसाठी झालं पाहिजे, कारण हे मैदान त्यांनी उपलब्ध करून दिलं, कारण बरेच मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते, त्यांचं आपण स्वागत केलं, परंतु त्यांचं मोलाचं योगदान या संपूर्ण स्पर्धेसाठी राहिलं. आणि सुधीर शेठ ठोंबरे मोतीराम शेठ ठोंबरे यांच्या वतीनं हातनोली ग्रामस्थांचे ते आभारी आहेत की त्यांनी मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी दिलं. आणि खरं तर आपण सगळ्यांची नावं घेतोय, परंतु ज्यांनी स्टेज सांभाळला, ज्यांनी आपली सेवा केली, त्या सगळ्यांचा आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आणि सुनील मारणे साहेबांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूयात की ज्यांनी आपल्याला हे मैदान, ज्यांची ही जागा आहे, खरं तर इथे आता मॅचेस होत नाहीत, काही दिवसांनी इथे सर्कल येणार आहे चौक पागोटे हायवेचा, परंतु जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांनी आपल्याला हे मैदान उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल त्यांचा आभार. आमचा युवराज ठोंबरेला मी विनंती करतो की त्यांनी यावं. फार मेहनत त्यांनी घेतली स्टेजवरती. खरं तर प्रत्येक पाहुणा आला की त्याला गिफ्ट देणं, त्याला ट्रॉफी आणून देणं, हे मेहनत घेतली. युवराज ठाकूरला विनंती करतोय की युवराज ठाकूर या, त्यांचाही सन्मान येथे करण्यात येईल. युवराज ठाकूर, पडद्यामागचे कलाकार भरपूर असतात आणि विनंती आहे, युवराज ठाकूरचा सन्मान होतोय. याच्याबद्दल एक सांगतो, सकाळी 6 वाजता घरी गेला, तिथून 2 तास झोपला, त्यानंतर दिवसभर फार्म हाऊसला होता मोतीराम काकांच्या, आणि 4 वाजता तो जिममध्ये भेटतो, 2 तास झोपतो, परंतु रात्रभर इथे आम्हाला स्टेजवरती त्याची फार चांगली साथ लाभली. एकदा जोरदार टाळ्या. आणि स्टेजवर आपलं पाणी असेल, नाश्ता असेल, पाहुण्यांची जी सगळी सेवा या दोघांनी केलेली आहे, ते आमचे शरद आणि बाळा, या दोघांचा सन्मान, यांच्यासाठी त्यांनी टाळ्या वाजवा, कारण पडद्यामागचे कलाकार आहेत. आणि या दोघांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय, कारण हे खरे तर पडद्यामागचे साक्षीदार आहेत, शिलेदार आहेत, आणि सगळ्यांसाठी त्यांनी सेवा केली. आपली 4 रात्रमध्ये त्यांनी सेवा केली, त्यांचं मनापासून आभार. शंतनू पंदेकर खरं तर ते शिवभक्त आहेत, परंतु ते स्वखुशीने इथे आले आणि त्यांना वाटलं या स्पर्धेला आपण सहकार्य द्यावं, आणि फार मदत राहिली त्यांची. शंतनू पंदेकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. आणि एक विशेष सन्मान एडी स्टुडिओ यांचा आपण मनापासून आभारी आहे. खरं तर आमदार साहेबांनी काल सांगितलं, इथे आल्यानंतर सुधीर शेठ आल्यानंतर मोतीराम शेठ आम्हाला वानखेड्याला आल्यासारखं वाटतं, आणि हा वानखेड्याचा फील कोणी करून दिला तर तो आमच्या एनडी स्टुडिओवाल्यांनी करून दिला. मी हेमंतजी भाटकर आणि भूषण लोखंडे या दोघांना विनंती करतो की आपला सन्मान घेण्यासाठी यावं. एकदा जोरदार टाळ्या आमच्या एनडी स्टुडिओच्या टीमसाठी झाल्या पाहिजेत. फार चांगलं त्यांनी आम्हाला या ठिकाणी सेटअप. अनिकेत तांबे देखील आहेत, त्यांना देखील विनंती करतो. एनडी स्टुडिओची टीम आहे, खरं तर ही फिल्म क्षेत्रातली मंडळी आहेत, आणि त्यांनी या स्पर्धेला 4 चांद लावले. नक्कीच 4 चांद लावलेत. आणि आमदार साहेबांनी पण सांगितलं की आम्ही वानखेडेमध्ये आलोय की IPL ची टुर्नामेंट चालू आहे, आणि त्यांचा सन्मान इथे करण्यात येईल. एनडी स्टुडिओचे आमचे सगळे पदाधिकारी, त्यांचा सन्मान. आयुष कुठे? आमचा लाडका आयुष पाटील. खरं तर त्या आयुष पाटीलने एवढी मेहनत घेतली ना, आपल्याला सांगायला नाही लागलं बॉल दे, बॉल जमा कर. प्रचंड मेहनत या 13-14 वर्षाच्या युवकांना घेतली. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आयुषसाठी. आणि आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे साहेबांनी त्याला आज 5,000 रुपयाचं पारितोषिक देखील दिलं, त्याचा सन्मान या ठिकाणी होतोय. खरं तर यांचा सन्मान होणं गरजेचं आहे, कारण यांच्याशिवाय गुरु ही स्पर्धा अपूर्ण आहे. नक्की एकदाही प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्याला सांगावं लागतं बॉल घेऊन जा, अरे बॉलवाले कुठे आहे, पण इथे एकदाही मला थोडे 4 रात्रींमध्ये हा प्रसंग आला नाही, आणि अतिशय चांगलं काम आयुषने केलेलं आहे.
आता आपण पाहुण्यांचा सन्मान एक आपला राहिला होता. सचिन खंडागळे जे शहर संघटक आलेत त्यांना विनंती कर, त्यांनी जो राहिलेला सन्मान आहे तो या ठिकाणी घ्यावा. शहर संघटक आमचे कर्जतचे, त्यांचा सन्मान करण्यात येईल. आणि एक शेवटचा सन्मान आपण घेणार आहोत. शेवटचा एक मोठा सन्मान आपल्याला खरं तर घ्यायचा आहे. मी दरम्यान विनंती करतोय सचिनजी खंडागळे साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय. आणि मयूर ठोंबरे यांनी सांगितलं होतं, खरं तर मयूर ठोंबरे, मानस ठोंबरे सगळ्यांना इंस्टाग्रामचं वेड आहे आता अलीकडच्या काळामध्ये. आणि की या स्पर्धेची जो सर्वोत्कृष्ट रील बनवेल त्याला 11,111 रुपयाचं पारितोषिक असेल. त्या रील्सला सर्वाधिक व्ह्यूज पाहिजेत, परंतु ते व्ह्यूज रिअल पाहिजेत, बूस्ट केलेले नको. आजकाल AI आलं आहे त्यामुळे बऱ्याच काही गोष्टी घडतात, परंतु म्हणजे एकदम ऑथेंटिक असेल त्या रील्सच्या व्ह्यूला सगळ्यात जास्त व्ह्यू असतील त्याला ते पारितोषिक देण्यात येईल. आणि मला वाटतं मयूर सांगतील आम्हाला की हे पारितोषिक कोणाला जात आहे. ते पारितोषिक आपण नंतर देणार आहोत, चेक केलं जाईल आणि ते पारितोषिक नंतर देणार. एक जाहीर सन्मान घेतोय. खरं तर या स्पर्धेमध्ये भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते आहेत, परंतु इथे एक असा आपला सदस्य होता की ज्यांना अहोरात्र मेहनत घेतली. प्रत्येक संघाला बोलवणं, प्रत्येक संघाची एंट्री घेणं, प्रत्येक संघाला इथे वेळेवरती कॉल करून बोलवणं, मला कॉल करून बोलवणं आणि फार मेहनत घेतली, प्रचंड मेहनत घेतली. या आयोजन यशस्वी करण्यासाठी ज्याचं मोलाचं वाटा आहे ग्राउंडवरती राहिला. खरं तर तो कुठे जास्त जात नाही, तो रायगड नव्हे महाराष्ट्रामधील एक नंबरचा पॅकर आहे. मुंबईमधल्या संघांना पॅक करतो, रायगडमधल्या संघांना पॅक करतो काका. परंतु आज त्यानं जमीन लेवलला राहून फार मेहनत घेतली. तो सगळ्यांचा लाडका गोट्या म्हणजे गौतम ओसवाल याचा जाहीर सन्मान आपण या ठिकाणी करतोय. गौतमला मी विनंती करतो की त्यानं या ठिकाणी यावं. खरं तर गौतम मनाने आणि तसा खूप रिच आहे, मनाने खूप श्रीमंत आहे, परंतु आज त्यानं जी मेहनत घेतली आहे ना त्या मेहनतीचं फळ आमदार चषक यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळतंय. अंबिका किराणा स्टोर्स या नावाने खरं तर भरपूर टीम ते पॅक करत असतात आणि आज इथे 4 मध्ये भरपूर मेहनत त्यांनी घेतलेली आहे. मी पुनश्च एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं मयूरजी ठोंबरे, मानसजी ठोंबरे, सचिनदादा मते, अजिंक्य देशमुख, गिरीश माळी, नितीन तवले, रवी दुर्गे, चंद्रकांत राणे, राज ठाकूर, कैलास गावडे, गौरव ठोंबरे, गोट्या ओसवाल, सागर मोरे, अमोल कदम, गिरीश जोशी, युवराज, त्यानंतर आमच्या युवराज ठाकूर, अनिकेत निकम, राहुल मोरे, धीरज राणे, चैतन्य कुंभार आणि त्याचबरोबरीनं आमचे राजनजी गावडे, या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करेन. चुकून कोणाचं नाव राहिलं असेल, कारण इथे एवढे सगळे हे प्रत्येकजण हे कार्यकर्ते आहेत, प्रत्येक जणाकडे पद आहे, प्रत्येक जणाचा बिझनेस आहे, परंतु सुधीर काका आणि मोतीराम काकांच्या आयोजनामध्ये मी मोठा आहे हे त्यांनी बघितलं नाही. प्रत्येकजण ग्राउंड लेवलला उतरला. एखादा पाहुणा आला तर एखादा ग्रामपंचायतचा उपसरपंच आहे तो ट्रॉफी द्यायला पुढे येत होता. हे सगळ्यांचं यश आहे. एकदा जोरदार टाळ्या या आमच्या कमिटीसाठी झाल्या पाहिजेत. आता एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. आता जास्त वेळ घेत आपण ज्याची उत्कंठा शिगेला पोचली ना त्या कार्यक्रमाकडे आपण वळूया. फायनलचा मॅन ऑफ द मॅच आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी मी रुपेश प्रबळकर यांना विनंती करतो की फायनलचं मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक वितरित करण्यासाठी त्यांनी पुढे यावं. आमचे विभागीय अध्यक्ष आहेत रुपेश प्रबळकर आणि आदरणीय सुधीर शेठ ठोंबरे यांचे खंदे समर्थक आहेत. त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक या ठिकाणी देण्यात येते आणि फायनलचं मॅन ऑफ द मॅच जात आहे भार्गव. फायनलचं मॅन ऑफ द मॅच भार्गव ठोंबरे. स्कोरर गणेश गारे, संघाचा गणेश गारे ठरलाय मॅन ऑफ द मॅच. फायनलची मॅच गणेश गारे ठरलाय मॅन ऑफ द मॅच फायनलच्या सामन्यातील. आणि लकी ड्रॉ शेवटला काढणार आहोत. लकी ड्रॉ राहू द्या, शेवटला काढूयात. आणि आपण यानंतर 2,000 रुपयाचा कॅश प्राईज देखील फायनलला होतं. विनोद शेठ भोईर यांच्या वतीनं 2,000चं पारितोषिक होतं. जो षटकारासाठी होता त्याला विनंती करतोय तो शेवटला षटकार आला ते कॅश प्राईज देखील आपण घेण्यासाठी यायचं आहे. उमरोली संघाचा
तुपगावचं पारितोषिक होतं तुपगावचा जो हा, षटकार आला, विनोद शेट यांनी 2,000 रुपयाचं पारितोषिक लावलेलं. तुपगावचा जो षटकार मारला ना त्याला लवकर विनंती करतो की लवकर या. अल्पेश आलाय पारितोषिक घेण्यासाठी. मला वाटतं तुपगाव गावामध्ये लाखाच्या वरती नुसती वैयक्तिक पारितोषिकं गेली आहेत. बॅनरला हिट करण्याचं स्वप्न करता राहिलं. काल 36,000चं पारितोषिक मनोज पाटीलनं पटकावलं खानावच्या. आज इच्छा होती आपली 1-1.5 लाख होऊन जायचं कोणीतरी. विनय पाटील खानाव, विनय पाटील का? यानंतर आपण वळणार आहोत बेस्ट फिल्डर आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी ओमकार साखरे, पप्या मांडे, अजय गरत आणि संदीप शिंदे या मान्यवरांना विनंती करतो की बेस्ट फिल्डरचं पारितोषिक देण्यासाठी आपण पुढे यावं. टीव्ही आहे आणि त्याचबरोबरीनं ट्रॉफी हे या पारितोषिकाचं स्वरूप आहे. बेस्ट फिल्डर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, आमदार ट्रॉफी मधला बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आणि हे पारितोषिक जात आहे आसरेवाडी संघाचा अक्षय आमरे. अक्षय आमरे ठरलाय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. मुझिक लावत राहा ना. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेतील अक्षय आमरे आसरेवाडी. LED टीव्ही आणि ट्रॉफी दिली जाते. बेस्ट बॉल आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी आदरणीय विनोद शेठ भोईर साहेबांना विनंती करतो की हे पारितोषिक वितरित करण्यासाठी त्यांनी यावं. विनोद शेठ भोईर साहेबांना विनंती करतो. त्यानंतर आमचे जितू सर पण आहेत, त्यांनी देखील या. जितू सर, हे पारितोषिक देण्यासाठी आपण या. बेस्ट बॉलर हे पारितोषिक जात आहे आणि हे पारितोषिक जात आहे उत्कृष्ट गोलंदाज या बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. आणि तो हे पारितोषिक जात आहे तुपगाव संघाचा, ज्याने 6 विकेट घेतल्यात, अल्पेश गायकवाड. अल्पेश गायकवाड उत्कृष्ट गोलंदाज ठरला या स्पर्धेतील. आमदार ट्रॉफी, आमदार ट्रॉफी 2026चा उत्कृष्ट गोलंदाज अल्पेश गायकवाड. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तुपगावच्या या गोलंदाजासाठी. दर्जेदार गोलंदाजी संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. पुढील पारितोषिक आहे बेस्ट बॅट्समन आणि मी विनंती करतोय मानसजी ठोंबरे, मयूरजी ठोंबरे आणि हर्षल भाऊ मोरे यांना विनंती करतो की हे पारितोषिक वितरित करण्यासाठी त्यांनी पुढे यावं. आणि 71 रन बनवल्या या मध्ये तो ठरलाय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. उत्कृष्ट फलंदाज तुपगाव संघाचा अनिकेत गायकवाड. कमॉन गायकवाड, उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट अनिकेत गायकवाड. 71 रन ज्याने या स्पर्धेमध्ये केलेले आहेत तो ठरलाय अनिकेत गायकवाड. आतापर्यंत आपण 3 पारितोषिक दिलेत, पण अनिकेतची बाईक आपण नक्कीच घेऊ. त्याची बॅट बोललेली आहे आणि तोही बोलेल. अनिकेत गायकवाडसाठी एकदा टाळ्या. अनिकेत आणि अल्पेश दोघांनी पण या. 2 मिळालेत बघा. तुपगावला लागोपाठ 2 पारितोषिक मिळालेत. सख्खे भाऊ आहेत, दोघे सख्खे भाऊ आहेत. 2 टीव्ही आता मला वाटते घरी. हा, पूर्वी सख्खे भाऊ अर्थात वही, पण हे नाही तसे. आणि आपण त्यांच्याशी संवाद साधूया. अनिकेत, हा, दोघांना पण घे. अनिकेत, अभिनंदन तुमचं. थोड्या फरकानं दत्ता मांडे काकांची मिरवणूक काढण्याचं आपलं स्वप्न भंगलं, परंतु फार चांगला खेळ राहिला. थोडक्यात आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत. भावना व्यक्त करायच्याच आहेत मला. दत्ता मांडे काकांचा आम्ही धन्यवाद करतो, कारण की आज आम्ही या इथं खेळण्याचा जास्त करून ना दत्ता मांडे काकांच्या ह्याच्यामुळं आम्ही खेळलो इथे. कारण की त्यांनी जो विश्वास दाखवला आमच्यावर, ती सालुंके
त्या शब्दावर दत्ता मांडेंनी डायरेक्ट जो आम्हाला डायरेक्ट एंट्री इथं घ्यायला लावली. आम्ही कधी त्यांच्याकडे कधी गेलो नव्हतो, पण त्यांनी कधी आमचा खेळ पण बघितला नव्हता. पण दत्ता मांडेंचं एवढं मन चांगलं आहे का त्या मनाबद्दल आम्ही धन्यवाद करतो. तुम्हाला आम्हाला आता शब्दच नाही काय बोलायचं काय नाही. फक्त एक आता माझी संधी चुकली का बाईक माझ्याकडे जराशीसाठी गेली, नाही तर मी आता त्या बाईकवरच घेऊन या दत्ता मांडेंना अख्ख्या बाजारात फिरवणार होतो. शाखेपासून 3 घरांपासून तर डायरेक्ट हातनोली परत गेलो असतो. कारण हातनोलीकरांचा जो नाद आहे ना तो आज करून दाखवला त्यांनी. त्यामुळं त्यांचा धन्यवाद. आणि मयूर माझा खास मित्र आहे आणि मानस पण माझा मित्र आहे, यांना पण धन्यवाद करतो. बेस्ट ऑफ लक अनिकेत गायकवाड. आणि खूप साऱ्या शुभेच्छा त्याला. गुरु आपण पुढच्या पारितोषिकाकडे जाऊया. 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक मी चेतनजी मेश्राम, अजिंक्य देशमुख, धनंजय राणे, अनिकेतजी निकम आणि सचिन खंडागळे या मान्यवरांना विनंती करतोय आणि आणि, दिलीप जोशी आपण देखील यावं हे पारितोषिक वितरित करण्यासाठी. चतुर्थ पारितोषिक वर्धविनायक क्रिकेट आसरेवाडी 40,000 रुपये आणि ही आमदार ट्रॉफी. आणि एक पारितोषिकाची अनाऊन्समेंट राहिली आपल्याकडून. खरं तर आदरणीय संदीपदादा ठोंबरे यांच्या वतीनं टॉप 4ला जाणाऱ्या प्रत्येक संघाला प्रत्येकी 5,000 रुपयाचं पारितोषिक होतं, ते देखील या ठिकाणी देण्यात येईल. प्रत्येक संघाला 5,000 रुपये संदीपदादांनी सांगितले होते गुरु. नक्कीच त्यांना पण आपण धन्यवाद देऊयात. 20,000 रुपये त्यांनी टॉप 4मध्ये येणाऱ्या संघांसाठी लावले होते. चतुर्थ पारितोषिक वर्धविनायक क्रिकेट संघ आसरेवाडी 40,000 रुपये, त्यानंतर 5,000चं पारितोषिक आणि ही आमदार ट्रॉफी. आणि चेतन मेश्राम यांना विनंती करतोय. अजिंक्य देशमुख, धनंजय राणे, अनिकेत निकम पण आले, सचिन खंडागळे पण आले पारितोषिक देण्यासाठी. या मान्यवरांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक या ठिकाणी वितरित केलं जात आहे. ब्लास्ट होऊ दे आता. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला श्री वर्धविनायक क्रिकेट संघ आश्रेवाडी आणि अनिकेत निकम यांना हे पारितोषिक सुपूर्द केलं जात आहे. मी विनंती करतोय अनिकेतला की अनिकेत आपल्या या भावना मंगल प्रसंगी, या खूप चांगल्या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त आहेत. अनिकेत. हॅलो हॅलो तर धन्यवाद व्यक्त करेन मी सर्व आयोजक कमिटींचं. आणि मी त्या दिवशीसुद्धा बोललो होतो की गेली 11 वर्ष आम्ही नाईट मॅचेस खेळतोय, परंतु आम्ही 1 ते 2 राऊंड मारून सेमीफायनलपर्यंत कधी गेलो नव्हतो. परंतु जेव्हा लाईव्ह लॉट उडवले ना, ती चिठ्ठी, पहिली चिठ्ठी सुधीर काकांनी उचलली श्री वरदविनायक आसरेवाड्याने. तेव्हाच बोललो या माणसाने ना खरं तर राजकीय क्षेत्राचा जर विचार केला तर आसरेवाडी गावाचं एक स्वप्न पूर्ण केलं की मला उपसरपंच बसवला. खरं तर ते स्वप्न होतं संपूर्ण गावाचं. मोतीराम काकांची मेहनत होती, सुधीर काकांची मेहनत होती, अशा भरपूर गावांचे स्वप्न त्यांच्या माध्यमातून पूर्ण झालं. पण यांना मी सर्व पोरांना बोललो होतो की यावेळी काहीतरी क्रिकेटमध्ये वेगळं होईल, आणि तसंच झालं. अगदी तब्बल 11 वर्षानंतर लक फॅक्टर काय असतो ना तो मी बघितला, सर्वांनी तो बघितला. त्याचं एकमेव कारण मी त्याचं श्रेय देतं सुधीर काका ठोंबरेंना, ज्यांनी ती चिठ्ठी काढली. आणि धन्यवाद व्यक्त करतो त्यांचा कृपा आशीर्वाद असाच राहो एवढी देवचरणी प्रार्थना करतो. आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजनाबद्दल चौधरी सर काय बोलू, आमचं खरं तर 11 वर्षाचं स्वप्न पूर्ण झालं. संपूर्ण टीमच्या वतीनं बघायला गेलो तर ग्राउंडमध्ये जेवढी पोरं खेळत होती सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं तेव्हा. आणि आयोजन जेव्हा डोळ्यात पाणी येतो तेव्हा त्या आयोजनाला शब्द नसतात, आणि ते जेव्हा शब्द नसतात तेव्हा तो आयोजन एकदम वरच्या लेवलचा असतो. नक्की नक्की थोडेसे भावनिक झाले गुरु. आता पण त्यांचे बघितले ना तर डोळे पाणावलेले, सगळ्यांच्या डोळे भाऊक झालेले. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आश्रेवाडी संघासाठी. जरी 4था क्रमांक आला असला ना तरी त्यांना मन जिंकलेत. या स्पर्धेची सफलता पण याच्यातून आपल्याला दिसून येते. त्याला मान्यवरांचे आभार आणि विजेत्यांचं अभिनंदन. 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मी चौक विभागाची संपूर्ण कमिटी
सगळ्या कमिटी मेंबरला विनंती करतो ज्यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं आहे त्या सगळ्या कमिटी मेंबरला विनंती करतो, चंद्रकांत, पिलू सगळ्यांनी पुढे या, गिरीश सगळ्यांनी पुढे या, गोट्या सगळ्यांनी पुढे या, गौरव तुम्ही मागे राहायचं नाही आहे, सगळ्यांनी पुढे या. चौक कमिटी एकाचं नाव घेतलं तर दुसऱ्याचं राहील गुरु, त्यामुळे आपण कोणाचं नाव घेत नाही. सगळ्या कमिटीच्या वतीनं हे पारितोषिक देण्यात येत आहे. सागर शेठ देखील आहेत, सगळ्यांना विनंती करतो आहे. आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक ज्याने जबरदस्त खेळ करता या स्पर्धेमध्ये केला तो विघ्नेश 11 वरोचे संघ 40,000 रुपये आणि बक्षिसाचे 5 आणि ही आमदार ट्रॉफी. नितीन दादा आमचे तवले खरं तर त्यांचा संघ पण जबरदस्त खेळला. उमरोलीत संघाबरोबर खरं तर चांगली टक्कर त्यांनी दिली होती. तो विघ्नेश 11 वरोचे संघ ठरलाय तृतीय क्रमांकाचा मानकरी. सूरज विघ्नेश 11 वरोसे सूरज नितीन तवलेंना पकडूया. नितीन तवलेने सुबोध सुबोध पण दुसरं पारितोषिक देऊया, दुसरं पारितोषिक वितरित करूया. ओके. आणि मी विनंती करतोय दत्ता मांडे काका, व्यंकट शेठ, शरद काका, बुवा पिंगळे आणि बाळू ठाकूर यांना विनंती करतोय की त्यांनी पारितोषिक देण्यासाठी यावं. दत्ता मांडे काका, व्यंकट शेठ, शरद काका, बुवा पिंगळे आणि बाळू ठाकूर आमच्या हातनोलीचे ग्रामस्थ यांना विनंती करतोय की हे पारितोषिक देण्यासाठी त्यांनी पुढे यावं. आणि दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जातंय गुरु. द्वितीय पारितोषिक या आमदार ट्रॉफीचं पटकावलेलं ते आमचे दत्ताभाई मांडे यांचा तुपगाव 11 या संघानं 75,000 बक्षिसाचे 5,000 आणि सन्मान म्हणजे ट्रॉफी आमदार ट्रॉफी. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक तुपगाव चॅम्पियन तुपगाव दत्ताभाई मांडे 11. दत्ताभाई आत्ता पण तुम्ही मिरवणूक काढली तरी चालेल कारण तुमचा दुसरा नंबर आलाय. जे पहिल्या राऊंड मध्ये त्यांचं काय हार जी होती रहती है, खेल खेलना सबसे बड़ी बात है. बंड्या गुरव आलेले आहेत. बंड्या गुरव यावरती आमचे नितीन साळुंके हा सगळे आमचे ग्रामस्थ अजूनही या ठिकाणी उपस्थित आहेत. कारण असं म्हणतात ना की गाव करील तो राव नाही करू शकत. तुपगाव सगळी मंडळी आलेली आहेत. बंड्या गुरव त्यांना आणि साळुंके पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक वितरित केलं जाईल. मी आदरणीय विनोद शेड भोईर, आदरणीय हर्षल भाऊ मोरे हा या सगळे आणि त्याचबरोबरीनं या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय सुधीर शेठ टोंबरे आणि आदरणीय मोतीराम शेठ टोंबरे यांना विनंती करतोय की हे पारितोषिक देण्यासाठी यावं. आणि नंतर आपण बाईक आणि 2 बाईककडे जाणार आहोत खाली. सुधीर शेठ टोंबरे, मोतीराम शेठ टोंबरे, विनोद शेठ भोईर आणि हर्षल भाऊ मोरे यांच्या वतीनं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येईल. आणि विजेते आहेत आणि ते 50,000 रुपयाचं जे पारितोषिक आहे ना ते आपण गौतम ओसवाल यांच्याकडून समोर इथेच 50,000 रुपये एक्स्ट्रा. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेला संघ आहे तो रिया 11 उमरोली. 1.5 लाख रुपये, 1,51,000.
देशमुख, सगळे आमचे ग्रामस्थ, अमर ठाकूर. आणि मी दत्ता मांडे काकांना विनंती करतो की हे बोकडचं पारितोषिक द्यावं. दत्ता मांडे काका या. 18.5 किलोचं आहे ना सूरज? एक 1,51,000, 50,000, 5,000 आणि 18.5 किलोचं आहे ना सूरज? 20. 18. 18.5 किलोचा बोकड. आपण कांब्याच्या स्पर्धेमध्ये 2 बैल देण्यात आले होते शर्यतीचे. आणि 50,000 रुपयाचं पारितोषिक जीपे झालेलं. कॅमेरामन इकडे झूम करा. हा. आदरणीय अभिजितजी देशमुख साहेब आणि आदरणीय दत्ताशेठ कोळी यांनी पुरस्कृत केलेलं 50,000 रुपयाचं पारितोषिक देखील जीपे करण्यात आलेलं आहे. आता आपण खाली हा. जाऊया गुरु. आता आपण खाली जाऊयात. सूरज याला घ्या ना, अक्षय आपला साहिल, लोकले साहिल लोकले या. साहिल. साहिल या, आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत. हा साहिल, आयोजन कसं राहिलं? पण ISPL पण खेळलायत, पण या स्पर्धेचं खरं पहिलेच वर्ष आणि आयोजन कसं आहे? आयोजन तर खूप सुंदर होतं आणि खरं सांगायचं गेलं तर हर्षल दादाचे धन्यवाद बोलतो. आम्ही टुर्नामेंट खेळणार नव्हतो कारण की आता 2 दिवसावर आमच्या दादाचं लग्न आहे. तर हर्षल दादाने आम्हाला फोर्स केलं, बोलतो माझ्यासाठी केला, तर आम्ही ही टुर्नामेंट खेळलो आणि त्याच्यासाठी आम्ही जिंकलो. आणि एक सांगायचं गेलं की ही ट्रॉफी आहे ना, आम्ही जो आमचा 12th मॅन आहे वरून, तर त्याची आजी एक्सपायर झाली आता 13 एप्रिलला, म्हणजे आमची काकी. तर आम्ही त्याला डेडिकेट करू ही ट्रॉफी. आणि आता तुम्ही टॉप 4 मध्ये आल्यानंतर तुम्हाला कोणता संघ चांगला वाटला? पूर्ण तिन्ही संघ चांगले होते आणि वरच्या संघाने पण चांगले आम्हाला टफ फाईट दिली आणि पूर्ण टीम चांगली होती. आणि इथल्या आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन तर खूपच सुंदर आहे. ISPL ला टप दिली का या आयोजनाने? हो नक्कीच नक्कीच. नक्कीच राहील. तुला शुभेच्छा आहेत. तुम्ही ट्रॉफी जिंकलात. आणि आपण 2 बाईक देणार आहोत. त्याच्या अगोदर आपण आदरणीय मोतीराम शेठ टोंबरे यांना विनंती करतो की त्यांनी शेवटची जी लकी ड्रॉची चिठ्ठी आहे ती त्यांच्या शुभ हस्ते काढावी. मी आदरणीय मोतीराम शेठ टोंबरे साहेबांना विनंती करतो की लकी ड्रॉची चिठ्ठी काढण्यासाठी त्यांनी पुढे यावं. खरं तर कोणाच्या नशिबामध्ये जी बाईक आहे त्याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. गौरव ठोंबरे जरा व्यवस्थित हे करा. आणि चिठ्ठी आपण खाली टाकूयात, म्हणजे असं नको ओके वाटायला. ओके. हा एक खाली पडली, तिकडे एक पडली बघा. हा टाका आणि खाली हलवा. चला, सगळ्यांची उत्कंठ शिगेला पोहोचली. बाईक वरती कोण बसणार? मिक्स करा आता. मला 4-5 चिठ्ठे असतील, हो, 4-5 हो, हजार आहेत, चिठ्ठे आहेत. असतील. जास्त आहेत बघा. बाईकसाठी आपण कोण असेल लकी विजेता, कोण असेल प्रेक्षक आणि उपस्थित पाहिजेत. उपस्थित असेल तरच मिळेल. मंदार मंदार आहेत का? मंदार अरे इथेच अरे आहे. अरे वा, मंदार उतेकरला मिळालं बाईक. आणि चला खाली मंदार जाऊयात आपण. उतेकर कोयना. मंदार या पहिले वरती, या पहिले वा, वा. वरती. आपण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, सच्चा कार्यकर्ता वा वा. आहे. मंदार उतेकर. ती चिठ्ठी द्यायची आहे पहिले, चिठ्ठी मंदार द्यायची आहे. तर खेळाडू आहेत ज्यांना मॅन ऑफ द सिरीजची बाईक मेहनत करावी लागते. 4 सामन्यामध्ये त्यांना चांगली मेहनत करा. तुम्हाला लकी ड्रॉच्या माध्यमातून या आमदार ट्रॉफीमध्ये बाईक लागलेली आहे. कसं वाटतंय? मी खूप खुश आहे. ते एवढे खुश झालेत की शब्द निघत नाही आहेत. पण बाईक लागली तर कसं वाटते तुम्हाला? एकदम छान वाटतंय. आणि आयोजनाबद्दल काय म्हणाल? एकदम एक नंबर आहे, त्याच्यामुळे बद्दल बोलणे. ओके ठीक आहे. तुम्ही गोव्याला मानकडे यांना पण आपण घेऊया. तुमचं स्वागत आहे. त्यानंतर आपण वळणार आहोत मॅन ऑफ द सिरीज काढे. आणि पहिल्यांदा मी विनंती करतोय आदरणीय सुधीर शेठ टोंबरे, आदरणीय मोतीराम शेठ टोंबरे, मानस टोंबरे आणि मयूर टोंबरे, विनोद शेठ भोईर यांनी खाली यावं. आणि जी बाईक आहे, पहिली बाईक दोन्ही एकदाच द्यायची आहे. मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू, मी हे विनंती करतोय, मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू. आणि हे पारितोषिक जातंय. आणि त्याने 74 रन्स केलेले आहेत, 5 विकेट घेतलेले आहेत, एकूण त्याचे पॉईंट 99 आहेत. आणि मॅन ऑफ द सिरीजचा खेळाडू ठरलाय तो वरचे संघाचा सुबोध भोसले.
आदरणीय हर्षल भाऊ मोरे यांना विनंती करतो की ट्रॉफी आपण देण्यासाठी यावं. ट्रॉफी पहिल्यांदा दिली जाईल आणि या दोन्ही म्हणजे विजेत्यांना ज्या बाईक आहेत त्या ठिकाणी देण्यात येतील खाली जाऊन आपण. वरोसे गावची आण बाण शाण, वरोसे क्रिकेटचा चेहरा, आपल्या विभागाचा अभिमान, सलग दुसऱ्यांदा ठरलाय मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी सुबोध भोसले. मी आदरणीय विनोद शेठ भोईर, आदरणीय सुधीर शेठ ठोंबरे, आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे, त्याचबरोबरीनं मयूरजी ठोंबरे, मानसजी ठोंबरे यांना विनंती करतो की या 2 बाईक देण्यासाठी त्यांनी पुढे यावं. त्याचबरोबरीनं हर्षल भाऊंना देखील विनंती आहे की त्यांनी पुढे यावं. प्रतीक मोरे आपण देखील या. आणि या बाईक खरं तर 2 बाईक आहेत. आदरणीय विनोद शेठ भोईर साहेबांच्या मुळे 2 जणांचं स्वप्न आज पूर्ण होणार आहे. सलग दुसऱ्यांदा बायकर मॅन ठरतोय सुबोध भोसले. यंदाच्या हंगामामध्ये 3 बाईक त्याच्या मिस झाल्या थोड्या फरकानं. बाईकला हुलकावणी देत होता, परंतु पुन्हा एकदा यावर्षी बाईक जिंकण्याचं त्याचं स्वप्न पूर्ण झालंय. वरोसे क्रिकेटची आणबाण शाण, वरोसे क्रिकेटचा चेहरा, आपल्या चौक विभागाचा अभिमान सुबोध भोसले ठरलाय पुन्हा एकदा मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू. आणि मी विनंती करतोय आदरणीय सुधीर शेठ ठोंबरे, आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे, विनोद शेठ भोईर साहेबांना विनंती करतोय की आपण या दोन्ही बाईक देण्यासाठी यावं. हर्षल भाऊंना विनंती आहे की आपण यावं. आमच्या कमिटी मेंबर्सला विनंती आहे, सगळ्या कमिटी मेंबर्सना देखील खाली यावं आणि या ठिकाणी बाईक देण्यात येते. सगळ्या कमिटी मेंबर्सला विनंती आहे, कमिटी मेंबर्सला विनंती आहे सगळ्यांनी खाली यावं. सचिन दादा, अजिंक्य दादा, चंदू, रवी, गिरीश माळी, गोट्या, सगळ्यांनी, सागर शेठ, सगळ्यांनी खाली या, सगळ्यांनी खाली या बाईक देण्यासाठी. आणि समोर जी जागा आहे ना ती थोडी खाली करा. सगळ्या कमिटी मेंबरला विनंती आहे. राहुलदा, सगळ्यांनी या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे. सगळ्यांनी या, सगळ्यांनी या, पाठीमागे उभे राहा. 2 बायकर मॅन आहेत, 2 बायकर मॅन. स्पायरो पाठीमागे बघा आणि मग स्पायरो. अमोल जरा मागे बघा. आणि आता स्पायरोचा ब्लास्ट होऊ द्या. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आमदार ट्रॉफी आता शेवट क्षण. पुढच्या वर्षी सगळेच वाट बघतील या स्पर्धेची. खरं तर ही स्पर्धा पुढल्या वर्षी वर्षभर वाट पाहण्याची गरज नाही लागणार, 6 महिन्यामध्येच भेटीला येईल आपल्या. आणि आपण संवाद साधतोय. सुबोध, मनापासून अभिनंदन. दुसऱ्यांदा बाईक मिळते आणि दुसऱ्यांदा ती बाईक मिळाल्यानंतर बाईट घेण्याचं भाग्य देखील मला मिळतंय. आदरणीय मोतीराम शेठ टोंबरे, आदरणीय सुधीर शेठ टोंबरे यांची ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये तुला बाईक मिळाली आहे, कसं वाटतंय? खूप छान वाटते की दुसऱ्यांदा मला बाईक मिळाले. सर्वप्रथम मी आमचे जे पॅकर्स नितीनदादा तवले आणि अजिंक्य भाऊड, नितीनदादा तवले विघ्नेश 11 वरोसे आणि अजिंक्य भाऊड माहिरा 11 आज आपल्या मुलीच्या नावाने 2 जण वर्षभर टीम आम्हाला म्हणजे पॅक करत असतात की कुठल्याही पैशाचा विचार न करता, म्हणजे आर्थिकदृष्ट्या आमच्या नेहमी पाठीशी असतात की फक्त आम्ही दादांना आणि यांना फोन करा अजिंक्यला की असा एंट्री करायचे, तर ते कुठल्याही पैशाचा विचार न करता फक्त नाव दे एवढंच सांगतात. म्हणजे टीम सध्या कुठल्याही कंडिशनमध्ये असू दे, सध्या बरेच आमच्या टीममध्ये चढाव उतार चालू आहेत. नवीन पोरं आहेत सगळी, सध्या मोजकेच 2-3 प्लेयर सोडले तर बाकी सगळे टीम ऑलमोस्ट नवीनच आहे. त्यामुळं सध्या थोडा आमचा बॅड पॅच पण चालू आहे. भरपूर आम्ही मॅचेस हारलो आहे पण आत्ता या सीझनला. पण मी नेहमी माझ्या मुलांना म्हणजे आमच्या टीममधल्यांना सांगा असो की तुम्ही शेवटपर्यंत खेळा, मॅच घेऊन चाला. त्यामुळं हे आज आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो. धन्यवाद. तुमच्या टीम बद्दल आपण, परंतु यावर्षी तुझ्या 3 बाईकनं तुला हुलकावणी दिली आणि शेवटी 4थ्या प्रयत्नामध्ये ती मिळाली आहे. आदरणीय सुधीर शेठ टोंबरे, आदरणीय मोतीराम शेठ टोंबरे आणि संपूर्ण आमच्या या भारतीय जनता पार्टीचं आयोजन आहे, याबद्दल काय म्हणशील? खरं तर आयोजन खूपच चांगलं आहे. म्हणजे आम्हाला चौकमध्ये अशा मोजक्या 2-3 टुर्नामेंट होतात ज्या खेळण्याची उत्सुकता लागलेली असते. आम्ही जरी स्वतः म्हणजे आमची टीम शेवटच्या दिवशी खेळणार होती, पण मी स्वतः कंपनीत नाईटला असताना पण मॅच बघत होतो. मला खरं तर यायचं होतं पण 3 दिवसात येता आलं नाही कारण माझी स्वतःची नाईट शिफ्ट होती. आणि 3 वेळा बाईक गेल्यात ते खेळाचा पार्ट आहे. म्हणजे चढ उतार तर येत असतात, पण माझ्या पाठी माझे नेहमी माझ्या मित्रकम्याने भावासारखे जे पाठी असतात.
प्रथमेश प्रबळकर झाला, रुपेश जाधव असतात. हे माझे दोन हात आहेत माझे. ते नेहमी माझ्या चढउतारात नेहमी माझ्यासोबत असतात, की कुठलाही बॅड पॅच जरी आला ते माझ्यासोबत असतात आणि नेहमी मला प्रोत्साहन देत असतात की तू करशील आणि नेहमी पाठीशी असतात माझ्या. खरं तर विनोद शेठ भोईर साहेबांमुळे 2 जणांचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. एक लकी ड्रॉ मिळालं आहे आमच्या मंदार उत्तेकरला. तुला दुसऱ्यांदा बायकरमॅन, खरं तर तू बायकरमॅन आहेस, परंतु जी संधी ज्या वेळेला हुळकावते ना त्यावेळेला खरं तर तुम्ही झोपत नाही, रात्रभर तुम्ही जागता आणि आज दुसऱ्यांदा तुला बाईक मिळाली आहे. त्याबद्दल काय म्हणशील विनोद शेठ भोईर साहेबांबद्दल? खरं तर साहेबांचा सर्वप्रथम मी धन्यवाद मानेल की त्यांनी आपला मनाचा मोठेपणा दाखवून त्यांनी या स्पर्धेला 2 बाईक भेटवस्तू दिल्यात. कारण बाईकची किंमत आणि म्हणजे एवढं पाहता हे सोपं नाही, पण साहेबांचा खूप मनापासून मी धन्यवाद मानेल की त्यांनी या एवढ्या मोठ्या चांगल्या स्पर्धेला 2 बाईक म्हणजे भेट दिल्यात त्यांनी. आणि शेवटचा प्रश्न जो नेहमी आम्ही विचारतो की या बाईकवरती पाठीमागे बसवण्याचा पहिला मान कोणाचा असणार? आता सध्या ते सगळे माझे मित्रच आहेत, असं काय नाही. आता घरातले कोण फॅमिलीमधले कोण आले नाही, सगळे मित्रच आहेत, त्यामुळं असं काय सांगणार नाही कोण. आणि आणखीन एक की आई वडिलांना किती सपोर्ट असतो, घरच्यांचा किती पाठिंबा असतो, कारण रात्रभर तुम्ही बाहेर राहता, तो लेदर खेळतोस, बाहेर फिरतोस, घरच्यांचा किती सपोर्ट असतो, त्याबद्दल काय म्हणशील? खरं तर घरच्यांच्या बॅकअपमुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे. मी जवळपास म्हणजे घरी कमी आणि जास्त बाहेरच असतो. काम आणि मॅचेसमुळं माझं स्वतःचा मी स्वतः कोचिंगला पण असतो, त्यामुळे मला जास्त असा घरी वेळ देता येत नाही. पण घरातले या गोष्टीचा विचार न करता ते मला नेहमी सपोर्ट करत असतात. माझी आई पण म्हणजे एवढं समजत नाही मॅचमधलं, पण रात्रभर माझी मॅच असले की बघत असते. जेव्हा वरोसे संघ खेळत होतो ना, चारी बाजूला वरोसेचे सगळे ग्रामस्थ होते ते, आणि सगळे आता थांबलेत. त्यांची एकच इच्छा आहे की आमच्या सुबोधनं गाडीवरती बसावं, त्याबद्दल काय म्हणशील? खरं तर मी सगळ्या ग्रामस्थांचे खूप खूप आभार मानेल की ते मला नेहमीच सपोर्ट करतात. म्हणजे गाव असं आहे की आमचं म्हणजे पहिल्या मॅचपासून त्यांना एवढी उत्सुकता लागलेली असते की आपली टीम कधी जिंकल आणि भरपूर मोठ्या प्रमाणात ते मॅच बघायला असतात. म्हणजे टीम काही असो, जिंको हा तर पुढचा भाग झाला, पण गावातल्यांचा सपोर्ट एवढा असतो की गावातल्यांच्यामुळेच आज आमची टीम चॅम्पियन होता म्हणजे थोडक्यात आमचं स्वप्न हुकलं. म्हणजे जरा आम्ही थोडा चांगला शेवट केला असता तर शक्यतो चॅम्पियन पण झालो असतो. आणि सुधीर शेठ ठोंबरे आणि मोतीराम शेठ ठोंबरे यांच्या आयोजनाबद्दल, त्यांच्याबद्दल काय म्हणशील? हा लास्ट क्वेश्चन आहे तुझ्यासाठी. खरंच म्हणजे आयोजन बोललं तर म्हणजे खूपच मोठ्या लेवलचं आयोजन आहे. असं आयोजन आपल्या इकडं मी पुन्हा एकदा बोलतोय की असं आयोजन आपल्या इथं कोणी करत नाही. एवढं म्हणजे पहिल्या बॉलपासून हॅट्रिकला, विकेट हॅट्रिकला, 6 हॅट्रिकला सगळ्यापासून पैसे, बॅनरला हिट करायला 1.5 लाख, जवळपास 1.25 लाख रुपयापर्यंत आज एवढी प्राईज गेली होती. आजपर्यंत आपण मोठ्या टुर्नामेंट बघतो, पण एवढ्या मोठ्या टुर्नामेंटला कुठे एवढे पैसे लागत नाहीत. आणि लकी ड्रॉला बाईक जे तर तुम्हाला काहीच नाही द्यायचं, म्हणजे कुठे पैसे काय भरायचे नाही फक्त. आणि असा कुठलाही प्रेक्षक नाही की जो आला आहे तो म्हणजे कोण खुश नाही, सगळे जो तो आहे तो आनंदीच आहे. काही ना काही इथं 3 दिवस ज्यांनी व्यवस्थित आला आहे तो घरी काहीतरी पैसे कूलर वगैरे घेऊन गेला. त्यामुळं लोकांना आपण म्हणजे स्वतःला लोकांना पण अशी एक टुर्नामेंट हवीशी वाटते की अशा टुर्नामेंट ह्या नेहमी आपल्या विभागात झाल्या पाहिजे. हे या टुर्नामेंटचं यश आहे की लोक सांगतात की म्हणजे टुर्नामेंट किती मोठी आहे. आता मी तर सांगायची काही गरजच नाही आहे. मनापासून अभिनंदन तुझं. आणि अजिंक्य भौड त्यांच्या टीमबद्दल 2 शब्द बोलू इच्छितात? हां, नक्कीच. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर आमची टीम गेले 2 वर्ष अगदी स्ट्रगल करत होती. कारण की या चौक विभागामध्ये आपण पाहिलं तर कित्येक स्पर्धेमध्ये आपण त्यांना एकत्रित येताना पाहिलं, परंतु काही स्पर्धेमध्ये आम्ही म्हणजे आपण पाहिलं तर आता मी पण भावूक होतोय का मी स्वतः टीम टाकलेत माझ्या नावाने, माझ्या पोरीच्या नावाने मी टीम टाकलेत. म्हणून त्यावेळी सुबोध भोसले एक की तू बिंदास टाक, माझ्या पोरीच्या नावानं टीम टाकायचो. त्यावेळी सुबोध भोसले सांगायचा की तू बिंदास टीम टाक का मी तुझ्यासाठी केलं बस. आणि भाऊक झालेलं आहे. आणि एकदा कॅमेरामॅनला विनंती आहे की ते अनिकेतवरती फोकस करा, शेवटला अनिकेतवरती फोकस करा. बघा त्यानं ट्रॉफी कशी पकडली आहे. एखादा बाळ जसं आपल्या तान्या बाळाला पकडतं ना तसं त्याने ट्रॉफी पकडली. म्हणजे किती मोठं स्वप्न त्यांचं आसरेवाडीकरांचं पूर्ण झालं. एकदा जोरदार टाळ्या. सगळ्यांना भाऊक करणारी, सगळ्यांना भरभरून देणारी स्पर्धा या ठिकाणी संपती आहे. आता सगळ्यांचा चेहरा मात्र थोडासा हिरबोड होईल. आणि पुन्हा एकदा लवकरच भेटू काका नवीन पर्वामध्ये. तोपर्यंत
जय हिंद, जय महाराष्ट्र. जाताना सावकाश